आज आमच्या इकडे शेवटचा दिवस आहे आणि उद्या सकाळी उठून आम्हाला लगेच प्रवासाला सुरुवात करायची आहे। यावेळी आम्ही पुण्याला एकटे रिटर्न न जाता आमच्यासोबत माझे सासू सासरे पण येणार आहेत आणि सकाळी उठून कोण झाडांना पाणी देईल म्हणून मी सायंकाळीच त्यांचे जे काही झाडं होते ना सगळ्यांना भरपूर मनसोक्त पाणी देऊन दिलं, जेणेकरून येणारे काही दिवस तरी ते सर्व्हाइव्ह करतील। आणि सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा असं झालंय, प्रवासात खाण्यासाठी आम्ही चपाती चटणी हे सगळं घरून बनवून घेतलं होतं। त्यातली अर्धी चपातीचा मस्त असा रोल करून पियाला खाऊ घातला आणि एवढा सगळा आमचा सामान होता। छान जेवढं जमेल तेवढं लवकर आम्ही प्रवासाला सुरुवात केली। निघताना आम्ही नेहमी ट्राय करतो की जेवढं लवकर होईल तेवढं लवकर निघायचं, जेणेकरून पुण्यातली ट्रॅफिक आपल्याला मिळायला नको। आणि पिया पहा किती छान निवांत तिच्या आजीच्या मांडीवर झोपलेली आहे। रस्त्यात आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो, तिथे गुलाबाचं झाड होतं, तिथून एक फूल तोडून मला पियाच्या पप्पांनी दिलं होतं। अजून काही फुलं पियाने तोडली आणि अशी छान डोक्याला लावलेली होती। आणि खरंच हॉटेलमधलं घेऊन खाण्यापेक्षा ना आपण घरून जी चपाती भाकरी नेतो ना त्याची चवच काहीतरी वेगळी असते। चला आता पुढच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काही काही नवीन बघायला मिळणार आहे, त्यामुळे फॉलो नक्की कराल।